नमस्कार. गुंजन ब्युटी आणि हॉबी स्कूल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, ग्लोईंग स्किन कोणाला नकोय. आज आपल्याला सगळ्यांचा असा प्रॉब्लेम असतो की स्किनला काहीतरी काळेपणा आलाय, काळे डाग आले किंवा अनइव्हन स्किन टोन झाली आहे. चेहऱ्यामध्ये ग्लो राहिलेला नाहीये. तर मग तो ग्लो कसा आणायचा आपण? तर त्याच्यासाठी मी तुमच्या समोर एक घरगुती उपाय घेऊन आलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी ग्लोईंग स्किनसाठी आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये पॅक प्लस स्क्रब असणार आहे. तर मग आपण करूयात. आणि हा जो प्रयोग आहे की नाही, हा तुम्हाला 7 दिवस करायचा आहे. फक्त सेन्सिटिव्ह स्किन असेल किंवा एखाद्या स्किनला प्रॉब्लेम असेल ना, तर मग तुम्हाला ते पॅच टेस्ट करणं फार गरजेचं आहे. चला तर मग आपण सुरू करूयात. आपल्याला काय काय लागणार आहेत बघूयात आपण. ओके, सर्वप्रथम आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण 1 चम्मच सॅन्डलवूड पावडर घेतोय आपण. मंजिष्ठा पावडर घेतोय आपण 1 चम्मच. आणि आपल्याला कस्तुरी हळद घ्यायची आहे अर्धा 1 चम्मच. ठीक आहे. हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे. हे सगळं आपण असं मिक्स करायचं आहे. आता ही जी पेस्ट आहे ना, ही आपल्याला अशीच लावायची नाहीये. ओके. तर आपण काय करणार आहोत, आता प्रत्येकाची बघा स्किन वेगवेगळी आहे. कोणाची ड्राय आहे, तर कोणाची कॉम्बिनेशन आहे, कोणाची ऑइली आहे. ठीक आहे. तर मग आपण काय करणार आहोत, जर का सेन्सिटिव्ह स्किन असेल ना, तर तुम्हाला कुकुंबर ऑइल घ्यायचा आहे. सॉरी, की कुकुंबर ज्यूस घ्यायचा आहे. ठीक आहे. काकडीचा ज्यूस काढायचा आणि या पेस्टमध्ये तुम्हाला ऍड करायचा आहे. ओके. जर का तुमची नॉर्मल स्किन असेल ना, तर तुम्हाला टमाटरचा ज्यूस घ्यायचा आहे. ठीक आहे. आपला नॉर्मल जो टमाटर असतो त्याचा तुम्हाला ज्यूस काढायचा आहे किंवा लेमन ज्यूस घ्यायचा आहे. पर्याय आहे लेमन ज्यूस. ठीक आहे. टमाटर ज्यूस किंवा लेमन ज्यूस तुम्हाला ऍड करायचा आहे त्याच्यामध्ये, जर का नॉर्मल स्किन असेल. आणि जर का ड्राय स्किन असेल ना, तर ड्राय स्किन असेल तर तुम्हाला काय करायचंय, तर एखादं ऑइल घ्या तुम्ही. जसं की मी इथे ऑइल घेतलेलं आहे माझ्या स्किनसाठी. अ, बदामचं ऑइल घेतलेलं आहे. ठीक आहे. बदाम ऑइल घ्या किंवा जोजोबा ऑइल घ्या. ठीक आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये ना बदाम ऑइल मिक्स करणार आहोत. ठीक आहे. आपल्याला एक पेस्ट हवी आहे चांगली. त्याच्यासाठी 2 टेबल स्पून घेतले मी. बदाम ऑइल घेतलं मी. त्याला चांगलं मिक्स करायचं आपल्याला. जसं लागेल ना तसं आपल्याला ते ऍड करायचं आहे. ठीक आहे. तर मी असं याला मिक्स केलंय. हे बघा, ही अशी चांगली पेस्ट तयार झाली आपली. कोणत्या स्किनसाठी काय करायचं हे मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे असं चांगलं मिक्स झालेली आहे, याची पेस्ट तयार झालेली आहे. ठीक आहे. तर चेहऱ्याला ऍप्लिकेशन करायच्या आधी काय करायचं, आपला चेहरा पहिला क्लीन करायचा. ठीक आहे. चेहरा क्लीन करायचा आणि त्याच्यानंतर ही पेस्ट आपल्याला पूर्ण चेहऱ्याला लावायची. हाताने लावा किंवा तुमच्याकडे जो फेससाठी जो ब्रश तुम्ही यूज करता तर तोही चालेल. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. प्रथम मी चेहरा क्लीन करून घेते. कॉटन घेतलेला आहे आणि क्लिन्झिंग मिल्क घेतलेला आहे. ह्याच्यावर आपण कॉटनवर क्लिन्झिंग मिल्कला थोडं पसरवून घेऊया. चेहरा क्लीन करून घेऊया. चेहरा, मान, तुम्हाला जिथे हा पॅक लावायचा चेहरा आणि मानेवर क्लीन करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो आपण अ, एक मास्क तयार केलेला आहे, याला तुम्ही स्क्रब पण म्हणू शकता. ठीक आहे.
आणि एक पॅकचं पण काम होऊन जाईल याच्यामध्ये तुमचं. ओके, तर मी फिंगरच्याच मदतीने याला चेहऱ्याला लावणार आहे. असं तुम्हाला लावून ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि हे तुम्हाला ना चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचं आहे. ठीक आहे, 10 ते 15 मिनिटानंतर तुम्हाला एक हलकासा मसाज करायचा आहे चेहऱ्यावर. हलकासा मसाज करा, रफ करायचा नाहीये चेहरा. ठीक आहे, हलका हलका मसाज करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला चेहरा वॉश करायचा, क्लीन करायचा. ओके, तर आपण 15 मिनिटं आपण ठेवूया चेहऱ्यावर आणि त्याच्यानंतर 2 ते 3 मिनिटं आपण मसाज करूया. ओके, तर 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण एक हलकासा मसाज करूया. 2 ते 3 मिनिटं तुम्हाला मसाज करायचा आहे. छोटे छोटे सर्कल घ्यायचे आहेत. संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करायचा आहे 2 ते 3 मिनिटं. ठीक आहे, आणि 2 ते 3 मिनिटानंतर तुम्हाला चेहरा क्लीन करायचा आहे. तर मी चेहरा क्लीन केलेला आहे. बघा, आपल्याला असं वाटतं की जर का चेहऱ्याला ऑइल आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे, बरोबर ना? बदाम ऑइल मिक्स केलेलं आहे ड्राय स्किनसाठी. तर आपल्याला वाटतंय की चेहरा ऑइली ऑइली वाटतोय. तुम्ही पुन्हा त्याला तुम्ही क्लीन करा. तुमचा जो तुम्ही जे क्लिन्झिंग मिल्क यूज केलंय ना, तुम्ही पुन्हा चेहरा क्लीन करू शकता तुम्हाला वाटतंय तर. ठीक आहे? तर मी चेहरा क्लीन केलेला आहे आता. आणि ह्याच्यानंतर आपण मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि ते विसरायचं नाही आपल्याला. तर त्याच्यासाठी मी सेटाफिल घेतेय मॉइश्चरायझर. ओके, पूर्ण चेहऱ्याला आपल्याला लावायचं आहे. असं पूर्ण चेहऱ्याला तुमचं मॉइश्चर सुद्धा लागलं पाहिजे. ठीक आहे? तर हे करून बघा तुम्ही. तुम्हाला तुमच्या स्किनवर एक ग्लो आलेला दिसेल. पण एकच दिवस करायचा, 2 दिवस करायचा असं नाहीये. पूर्ण आठवडाभर करा. एक 7 ते 8 दिवस तुम्ही हा प्रयोग करा. तुमच्या चेहऱ्यावर एक चमक दिसेल. ठीक आहे? आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ओके? थँक धन्यवाद.